महानगरपालिकेने तात्काळ खड्डे बुजवावे अन्यथा मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ करणार आंदोलन। सोलापूरचे ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविक अनवाणी पायी चालत येत असतात। मंदिर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। कचरा संकलन केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे। यामुळे भाविक भक्तांमध्ये रोगराईची शक्यता नाकारता येत नाही। पालिका प्रशासनाने जातीने लक्ष देऊन मंदिर परिसरात स्वच्छता पडलेले खड्डे बुजवावे अन्यथा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे व रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी राजू पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिला। या प्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी विजय पोकाळे, उत्सव उपाध्यक्ष नितीन शिंदे, शिवानंद सावळगी, सेक्रेटरी दत्तात्रय मेनकुदळे, शिवानंद येरटे यांची उपस्थिती होती। यावर्षी होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव संदर्भात महापालिकेला अनेक मंडळांनी वेगवेगळ्या सूचना केल्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी ही होती की इथलं डम्पिंग कचरा जो आहे, डम्पिंग जे संकलन केंद्र आहे हे इथून हलवावे। गेल्या वर्षी पण आपण सांगितलं होतं की गेल्या वर्षी असं सांगितलं होतं की या लोकांना त्रास होतो। इथे 1200 नाही 2500 मुले त्यांना मी गेल्या वेळेसच सांगितलं होतं की बाबा हे काढा। इथे हे बघायचं, हे आपले हुतात्मा किसन सारडा यांचं स्मारक आहे इथं। म्हणजे यांना महापालिकेला कुठल्या भाषेत सांगायचं आता हे समजेना। आणि मोकाट कुत्रे तिथे, जनावरं, आता दुर्गंधी तर काय विचारायला नको, एवढी दुर्गंधी आहे। आता ह्या लोकांनी जायचं यायचं कसं? आपल्या महिला भाविक सगळे काय पहाटेपासून चालू असतं, मग ही दुर्गंधी घेत जायचं का मंदिरात? आणि रोडची जर अवस्था अशी आहे तर सांगून सुद्धा तसंच अजून काही त्याची पूर्तता केलेली नाही आहे। इथून मला वाटतं मंदिरापर्यंत असं तुम्ही थोडंसं जरी आता घेतलात, तुम्ही व्हिडिओ बघा कसा आहे, तर पूर्ण सगळे तसंच आहे, काम काहीही केलेलं नाही। काम ह्यांनी काय केलं आहे, झाडे वगैरे फांद्या तोडलेल्या आहेत, लाईटची व्यवस्था केलेली आहे, हे जी कामं केले ते केलेत, पण हे कामं कधी करणार आहेत? हे कचरा संकलन केंद्र कधी ते हलवणार आहेत? हे कधी जागृत होणार आहे? आपलं महापालिका कधी जागृत होणार आहे? काय सांगाल मग? आणि महापालिकेला काय तुम्ही निवेदन? मी त्यांना गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्ही हे जर हलवलं नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू। आता यांना बहुतेक असं वाटतं की कारवाई करावी लागेल, असं म्हणजे यांची इच्छा आहे की आम्ही कारवाई करावीच। काय करणार? का आंदोलन करणार? काय करणार? रीट दाखल करणार। आंदोलन काय, रीटच दाखल करायला गेलं ना। आज मी रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी राजू अंबरनाथ पवार आणि नवरात्र महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, विजय पोकाळे आणि इतर सदस्य आम्ही आज रूपाभवानी मंदिर चौकापासून ते मंदिरापर्यंत पाहणी केलो असता तर महापालिकेचा एवढा डिसाळ कारभार दिसून आला की ते कचरा डम्पिंगच्या ठिकाणी भयानक वास येत आहे, घाण, एक प्रकारचा घाण वास। आणि रूपाभवानी चौकात एवढा मोठा खड्डा आहे की ते बुजालाच नाही, कारण महिला भाविक व पुरुष भाविक हे म्हणजे अनवाणी पायाने डिव्हिल येते। तर ह्या रूपाभवानी चौकात एवढे मोठे खड्डे आहेत आणि रस्ता उकरलेला आहे। तर ह्या महापालिकेच्या डिसाळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब उद्या 24 घंटे राहिले जत्रेला तरी त्याचा काही बंदोबस्त करून द्यावा, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल।